सुरेश भाऊंनी रचले, कार्यकर्त्यांनी विस्कटले. मिरज मतदारसंघातील स्थिती कार्यकर्त्यांमुळेच भाजपचा पराभव. लोकाभिमुख कार्यपद्धतीने मागील 17 वर्षात माजी मंत्री आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी मिरज मतदारसंघात लोकप्रियता मिळवली. त्यासोबतच पक्ष संघटनाही बळकट केली. पक्षभेद न ठेवता स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आपलेसे केले आणि त्याद्वारे मतदारसंघात पाया मजबूत केला. मंत्रिपद असो वा नसो, जनतेचे जटिल प्रश्न आमदार खाडे यांनी सोडवले. गावोगावी नवे कार्यकर्ते घडवले, उभे केले, त्यांना ताकद दिली. हजारो कोटींचा विकास निधी मतदारसंघात खेचून आणला. मात्र मतदारसंघातील स्थानिक राजकीय स्थिती नियंत्रणात ठेवण्यात आमदार खाडे अपयशी ठरले. मागील 17 वर्षात आमदार सुरेश भाऊंनी मतदारसंघात पक्ष संघटन, जनमत, कार्यकर्त्यांची फळी असे बेरजेचे राजकारण रचले. मात्र कार्यकर्त्यांनी एकाच निवडणुकीत ते विस्कटले. अशी स्थिती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झालेली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकात भाजपला एकामागून एक धक्के बसले. मतदारसंघात आमदार खाडे यांनी केलेली बांधणी स्थानिक निवडणुकांमध्ये टिकली नाही आणि येथे भाजपमध्ये बंडखोरी झाली. भाजपच्या दावेदारांनी अन्य पक्षातून निवडणूक लढवली. त्याचा थेट फटका निवडणुकीत भाजपला बसला. एरंडोली, म्हैसाळ दोन्ही गटात भाजपची स्थिती भक्कम असतानाही येथील जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या जागा गमवाव्या लागल्या. मालगाव बेडग गटातील प्रत्येकी एक जागा भाजपने गमावली. कार्यकर्त्यांमधील व्यक्तिगत हेवेदावे, हितसंबंध, महत्त्वाकांक्षा, गटबाजीतून भाजपच्या जागा कमी झाल्या. आमदार सुरेश खाडे यांनी मतदारसंघात पक्षाचा आणि स्वतःच्या राजकारणाचा चढता आलेख ठेवला. मात्र त्यांनीच घडवलेल्या, उभ्या केलेल्या, ताकद दिलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडचणीत आणले. निवडणुकीत स्थानिक पातळीवर वाटणाऱ्या बंडखोरीचा परिणाम थेट पंचायत समिती सभापतीपदापर्यंत पोहोचला. सदस्य संख्येअभावी सभापती निवडीत भाजपचा पराभव झाला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.